नमस्कार प्रेक्षको, मी शनाया। आज ही बातमी नाही तर समाजावर केलेला थेट आरोप आहे। लग्न झालं की मुलगी सुरक्षित होते असं आपण म्हणतो, पण वास्तव काय आहे? लग्नानंतर सासरी हुंड्याच्या बुकेपोटी आजही मुली जिवंत जाळल्या जात आहेत, मारल्या जात आहेत आणि आत्महत्येला भाग पाडल्या जात आहेत। असंच काहीसं प्रकरण पुण्यात घडलं आहे। पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे। उरळी कांचन जवळील सोरतापाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। 25 जानेवारीच्या रात्री गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आहे। उरळी कांचन पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय। दरम्यान आत्महत्या केलेल्या विवाहितेची सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेबाबत मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर फक्त 1 महिना ठीक होतं, त्यानंतर तिचा छळ सुरू झाला। मुलीच्या आईने पोलिसात एक तक्रार दिली आहे, त्यात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। दीप्तीची आई हेमलता मगर वय वर्ष 50 यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की माझी मुलगी नामे दीप्ती हिचा 23/11/2019 रोजी रीतिरिवाजाप्रमाणे रोहन कारभारी चौधरी याच्यासोबत वृंदावन गार्डन थ्यूर येथे लग्न झालं। त्यानंतर माझी मुलगी दीप्ती रोहन चौधरी ही तिच्या सासरी नांदण्यासाठी गेली। त्यानंतर सुरुवातीचा 1 महिना तिचा संसार व्यवस्थित चालला होता। त्यानंतर 25/12/2019 रोजी तिचा पती रोहन चौधरी यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली। तसेच तिचे पती व सासू सासरे धीर हे तिला तू दिसण्यास आमच्या देखण्या रूपात साजेशी अशी नाही, तुला घरातील स्वयंपाक सुद्धा येत नाही, तुला कपडे धुता येत नाहीत, तुला घर सुद्धा नीटनेटकं ठेवता येत नाही, तसेच तू आमच्या शेतात काम करणाऱ्या बायका तरी बऱ्या, अशी तू घरात राहते असं म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली। हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली, परंतु तिने सुरुवातीला आम्हाला काहीही सांगितलं नाही। परंतु तिचा पती हा तिला हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरू केल्यानंतर तिने मला एका दिवशी तिला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितलं। दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी दीप्ती हिला दिवस गेले आणि तिची दिनांक 4/5/2023 रोजी तिची डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगी झाली असं समजल्यावर तिच्या सासरकडील लोक नाराज झाले। त्यानंतर काही दिवसांनी दीप्ती तिची सासरी सोरतापवाडी इथे गेली असताना तिने मला फोन करून सांगितले आमचा एक्सपोर्ट व्यवसाय आहे तो बंद केला, त्यामुळे तिचा नवरा तिला माहेरवरून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करत होता। तेव्हा आम्ही तिला सासरकडील लोकांचा त्रास होऊ नये म्हणून पती रोहन यास 10 लाख रुपये रोख स्वरूपात दिले होते अशी माहिती दीप्तीच्या आईने तक्रारीत दिली आहे। लग्नामध्ये तुझ्या बापाने हुंडा म्हणून 4 चाकी गाडी आम्हाला दिली नाही। त्यानंतर पुढील काही दिवस रोहन याने माझी मुलगी दीप्ती हिला व्यवस्थित सांभाळले। त्यानंतर काही दिवसातच माझी मुलगी दीप्ती हिने मला सांगितले की माझे पती हे मला वारंवार टोचून बोलतायत आणि म्हणतात की जेव्हा तुझे लग्न झाले त्यावेळेस आपल्या लग्नामध्ये तुझ्या बापाने हुंडा म्हणून 4 चाकी गाडी दिली नाही असं वारंवार बोलून मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास पुन्हा सुरुवात केली। तेव्हा आम्ही मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून तिच्या पतीच्या मागणीनुसार 4 चाकी गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये रोख स्वरूपात दिले। सोन्याचे दागिने लग्नानंतर तिचे पती आणि सासू सुनीता यांनी काढून घेतले। आम्ही दीप्तीस लग्नामध्ये सुमारे 50 तोळे सोने स्त्रीधन म्हणून घातले होते, ते सर्व सोन्याचे दागिने लग्नानंतर तिचे पती आणि सासू सुनीता यांनी काढून घेतले आणि मी दीप्तीस दागिन्याबाबत विचारलं असता दीप्तीने मला सांगितले की माझे पती आणि सासू यांनी सांगितलं आहे की आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, या ठिकाणी चोरीचं प्रमाण जास्त प्रमाणावर आहे, तुझ्याकडील सोन्याचे दागिने हे आमच्याकडे असू देत असं बोलून त्यांनी सर्व दागिने काढून घेतले। आणि काही दिवसांनी लग्न कार्यात जाताना मी माझ्या सासू आणि पतीस दागिन्याबद्दल विचारलं असता ते सर्व दागिने आपण गहाण ठेवले असल्याचं त्यांनी सांगितलं। ऑक्टोबर 2025 मध्ये दीप्ती हिची सासू सुनीता कारभारी चौधरी ही सोरतापवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच झाली। त्या निवडणुकीमध्ये त्यांना मोठेपणा दाखवण्यासाठी दीप्तीकडे तिचे पती रोहन याने पैशाची मागणी केली। दीप्ती हिने मला आता माहेरवरून पैसे आणता येणार नाहीत असं सांगितल्याने तिचे पती रोहन, सासरे कारभारी व सासू सुनीता आणि दीर रोहित यांनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आणि तिचे पती रोहन यांनी तुझ्या माहेरकडील लोक फक्त दिखावाने मोठे आहेत पण मनाने तुझ्यासाठी भिकारी आहेत असं सांगून तिला टोचून बोलून शारीरिक आणि मानसिक तिचं खच्चीकरण केलं। तसेच तिची सासू ही नेहमीच तिला माहेरील लोकांबाबत खालच्या स्तरावर जाऊन शिवीगाळ करत असल्याबाबत तिने मला वेळोवेळी सांगितलं। हे सर्व दीप्तीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। अंदाजे नोव्हेंबर 2025 मध्ये माझी मुलगी दीप्ती ही माहेरी आली असताना ती प्रचंड मानसिकरित्या खचलेली आणि नाराज असलेली दिसत होती। तेव्हा मी दीप्तीला तू खूप नाराज दिसत आहेस तेव्हा ती मोठ्याने रडू लागली। तेव्हा मी तिला जवळ घेऊन शांत केलं आणि काय झालं असं विचारलं असता तिने मला घडलेली सर्व हकीकत सांगितली। माझ्या पोटातील 5 महिन्याच्या बाळाची माझ्या इच्छेविरोधात मला पहिली मुलगी असल्या कारणास्तव जबरदस्तीने गर्भलिंग निदान तपासणी करावायची आहे
असे माझे पती यांनी मला सांगितले. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे नकार दिल्याने ते कारणावरून माझ्या पतीने मला हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. तेव्हा माझी सासू सुनीता आणि सासरे कारभारी हे सुद्धा मला म्हणाले की आम्हाला आमच्या वंशाला दिवा हवा आहे, तू तपासणी करणार नसशील तर आमच्या घरातनं चालती हो, असं म्हणाल्याने आणि तू त्याबाबत तुझ्या माहेरी सांगू नको असं म्हणून त्यांनी दमदाटी केली. त्यानंतर माझे पती रोहन आणि सासू सुनीता, सासरे कारभारी यांनी दबाव टाकल्यामुळे मी माझ्या मर्जीनुसार माझी इच्छा नसताना गर्भलिंग तपासणी केली. तेव्हा माझे पोटातील बाळ ही मुलगी असल्याने समजल्यावर माझे पती रोहन, सासू सुनीता, सासरे कारभारी आणि दीर रोहित यांनी माझी इच्छा नसताना जबरदस्तीने माझा गर्भपात केला, असं तिने मला सांगितलं. ही सर्व धक्कादायक माहिती पीडितेने तिच्या आईला सांगितली होती आणि ही माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना तक्रारीत दिली आहे. माझी मुलगी दीप्ती हिला तिचा पती रोहन कारभारी चौधरी, सासू सुनीता कारभारी चौधरी, सासरे कारभारी चौधरी, दीर रोहित कारभारी चौधरी, राहणार कडवस्ती, सोरतापवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांनी माझी मुलगी दीप्ती हिला 4 चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून हुंड्याची मागणी करून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी मागणी केली. पैसे घेऊन तिला त्रास दिला आणि जबरदस्तीने तिचा गर्भपात करण्यास भाग पाडून तसेच तिला टोचून बोलून या सर्व दिलेल्या त्रासाला आणि छळाला कंटाळून माझ्या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचं मुलीच्या आईने फिर्यादीत नमूद केलंय. ही तक्रार मुलीच्या आईने पोलिसात केली आहे. उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. 3 वर्षाच्या मुलीसमोरच इंजिनियर विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलंय. पती, दीर आणि सासू सासरे यांच्या विरोधात या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलाय. रोहन चौधरी असं पतीचं नाव आहे, सुनीता चौधरी सासूचं नाव आहे, कारभारी चौधरी सासरे तर रोहित चौधरी दीराचं नाव आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. अधिकचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. दरम्यान पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरातनं विविध हुंडाबळीची प्रकरणं आता समोर येऊ लागलीत. प्रेक्षको, हुंडा घेणं हा गुन्हा आहे, हुंड्यासाठी छळ करणं हा गुन्हा आहे आणि हुंड्यासाठी एखाद्या स्त्रीचा जीव जाणं हे संपूर्ण समाजाचं अपयश आहे. आज प्रश्न हा नाही की दोषी कोण आहे, प्रश्न हा आहे की अजून किती मुली हुंड्याच्या नावाखाली बळी जात आहेत. कायदे आहेत, शिक्षाही आहे, पण मानसिकता मात्र लोकांची बदलली नाही. जर मानसिकता बदललीच नाही तर अशा घटना देखील थांबणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं? हुंडाबळी घेणाऱ्या लोकांविरोधात कुठले कडक नियम केले पाहिजेत? मला कमेंट करून नक्की सांगा.